हॅलो गाईज, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं। माझं नाव आहे मंगल। आज मी तुम्हाला मिरचीचा खरडा बनवून दाखवणार आहे। या सर्वांनी कमेंट लाईक करा, कसा झाला खरडा कमेंट करून सांगा। हो या पिवळ्या मिरच्यांचा खरडा करणार आहे, आपली गावरान मिरची नाही ही मिरचीचा खरडा खूप छान लागतो आणि मस्त खूप दिवस पण टिकतो आपल्याकडे। कुठं प्रवासात ह्यात न्यायला खूप छान आहे, दिंडी वगैरे मध्ये बनवून असा डब्यात न्यायला खूप छान लागतो हा खरडा। त्यासाठी मी लसूण घेतला आहे, शेंगदाणे घेतले आहेत, तवा गरम करायला ठेवला आहे बघा मी आता। आणि या मिरच्या धुवून काढणार आहे पाण्यात, स्वच्छ धुवून पाणी निथळून काढणार आहे याचं। आणि कॉटनच्या कपड्यामध्ये धुणार आहे, पुसणार आहे। आणि असं कट करणार आहे। असे देठ काढून असं दोन तुकडे करणार आहे, कारण तशी जर मिरची तळली ना तर असं मिरचीचा बार होतो बघा तव्यामध्ये, त्यामुळे असे कट करून तुकडे टाकणार आहे। तवा गरम करायला ठेवला आहे बघा, मिरच्या टाकते त्याच्यात। मिरच्या यात भाजून घेते, थोडं तेल पण टाकते। मिरच्या थोड्याशा भाजत आल्यात, आता त्याच्यात मी शेंगदाणे टाकते भाजायला। लसूण पण टाकते। थोडंसं मीठ पण टाकते, चवीनुसार मीठ पण टाकते थोडं। मस्त भाजली बघा मिरची। सगळ्यांनी थोडंसं पाण्याचा चपका मारते, ओके थोडंसं पाणी घेतलंय। मस्त भारी लागते मिरची खायला, मस्त चवदार। आता याच्यात रगडणार आहे, आता याने रगडणार आहे, मस्त रगडा करायचा छान। तुम्ही पण असंच करून बघा, खूप छान लागते खायला मिरचीचा ठेचा। गावरान मिरचीपेक्षा ह्या मिरचीचा भारी लागतो चवदार। बघा मस्त झालाय मिरचीचा ठेचा। रगडायचा बघा, खूप भारी लागतो खायला। मिक्सरमध्ये नाही वाटायचं, असंच वाटायचं, खूप छान लागतं। चव पण छान लागते, टेस्ट मस्त। तुम्ही पण करून बघा आणि कमेंट करून सांगा कसा झालाय माझा खरडा। मिरची ठसका तर उडाणार। या सर्वांनी मिरचीचा ठेचा खायला
बघा कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. याच्यामध्ये असं उरतून तेल टाकायचं. कसं झालंय सांगते बघा तुम्हाला. घरगुती आपल्या साहित्यामध्ये मिरची, लसूण, कांदा, नाही मिरची, लसूण आणि शेंगदाणे. एकच नंबर झालाय. बाय सर्वांना, बाय 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 बाय. या खायला.